अजूनही तुमचा स्क्रीन प्रेझेन्स जो आहे तो खूप सुंदर दिसतो. अजूनही म्हणजे सोनपरीपासून ते आतापर्यंत असं मला म्हणायचं होतं ॲक्च्युली. तर त्यापासून आम्ही तुमचे फॅन आहोत दोघांचंही. नमस्कार मंडळी, लोकशाही मराठीच्या स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्र हो, या एपिसोडचं निमित्त असं आहे की येत्या 15 नोव्हेंबरपासून ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर एक सुंदर अशी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर त्या निमित्ताने आज माझ्यासोबत आहेत गजेंद्र आहिरे सर आणि मृणाल कुलकर्णी मॅम. मी यांच्यासोबत जाणून घेणार आहे या वेबसिरीजबद्दल. सर्वात अगोदर मला हे सांगायचं आहे की कालच ट्रेलर रिलीज झाला आणि ट्रेलर बघून मला खूप मस्त वाटतंय. अजूनही तुमचा स्क्रीन प्रेझेन्स जो आहे तो खूप सुंदर दिसतो. अजूनही म्हणजे सोनपरीपासून ते आतापर्यंत असं मला म्हणायचं होतं ॲक्च्युली. तर त्यापासून आम्ही तुमचे फॅन आहोत दोघांचंही. आणि आता मला विचारायचं आहे की ट्रेलरमध्ये खूप छान छान असे वाक्य आहेत की पैठणीबद्दल सांगितलेलं आहे की ते वाक्य मला खूप बेसिकली आवडलं की पैठणी जी स्त्री बनवते तिच्या नशिबात ती पैठणी नसते. तर एकंदरीत ही काहीतरी वेगळा विषय. तर याबद्दल मला सुरुवातीला काय सांगाल तर तुम्ही दोघंही? गजेंद्र म्हटलं की वेगळा विषय अर्थात हे एक समीकरण झालेलं आहे आणि ते तसंच चालू राहावं असं आपण त्याच्यासाठी विश करूया. खूप वेगळे विषय, अत्यंत भावनोत्कट असे विषय आणि त्याच्यात डीपनेस म्हणजे विषयाचा जो खोलपणा असतो तो खोलपणा हे समीकरण फार छान जमलेलं आहे त्याला. आणि पैठणी ही हिंदी वेबसिरीज आहे खरं तर, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपली महाराष्ट्रीयन पैठणी त्यांनी झळकवलेली आहे. आणि ती केवळ पैठणीची कहाणी नाही आहे, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी जोडले गेलेले सुखदुःखाचे धागे या पैठणीमध्ये विणलेले आहेत. आणि हा एक स्पेशल विषय आणि स्पेशल पद्धतीने या वेबसिरीजमध्ये मांडला गेला आहे. सर खरं काय तर त्याच्या जाणीवा ज्या आहेत त्या स्त्रीविषयक आहेतच. मला ती गोष्ट युनिव्हर्सल वाटली. एकतर पैठणी आपल्या परंपरेचा, कल्चरचा भाग आहे. आपल्या घराघरात असणाऱ्या खूप जवळच्या गोष्टीशी संबंध आहे त्याचा. आणि मुळामध्ये मला असं होतं डोक्यात की जे काही करतोय ते जे आपल्याला भवताला दिसतं, भावतं, भिडतं ते रिफ्लेक्ट होतं. मग ही जेव्हा कथा आली तेव्हा फार आवडली ती, कारण त्याच्यामध्ये पुन्हा आई मुलगी त्यांचं बॉन्डिंग, आई मुलगी मुलीची मुलगी अशा त्या 3 पिढ्यांची ती गोष्ट आहे. ती एका नदीच्या प्रवाहाची गोष्ट आहे. म्हणजे पैठणी जी आपल्याकडे प्रवाहासारखीच आलेली आहे, आई मुलीचं नातं प्रवाहासारखं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक त्याच्यात फ्लो होतात. त्याच्या जाणीवा ज्या आहेत त्या तशा आपण म्हटलं जरी मराठी जाणीवा त्याच्यामध्ये असल्या तरी ती गोष्ट युनिव्हर्सल आहे. आणि हिंदी भाषेत ते करत असताना सुद्धा त्याच्या जाणीवा डिस्टर्ब होणार नाही याची आम्ही एक काळजी घेत गेलो. आणि एक छान गोष्ट, तुमची आमची गोष्ट, घराघरातली गोष्ट, आई मुलीच्या नात्याची गोष्ट अशी ती त्या कथेत नाही ते. सर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गजेंद्र आहिरे हे नाव आलं तर वेगवेगळे छान छान विषय प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच आहे. एक प्रेक्षकांचं एक वेगळं नातं आहे सर तुमच्या प्रत्येक सिनेमाबद्दल आणि ते वेगवेगळे जॉनराचे आहेत तुमचे प्रत्येक सिनेमे. तर आता पैठणी हा सिनेमा, या सिनेमाचं ही संहिता आणि गजेंद्र आहिरे हे समीकरण कसं जुळून आलं? काही सुरुवात कशी झाली? एक तर आरंभ प्रोडक्शन हाऊस जे आहे त्यांनी हे प्रोड्यूस केलं. तर त्यांनी ती कथा आणली होती. म्हणजे हरीश जोशी, अभिषेक रेगे आणि केतान सर यांनी ते प्लॅन केलं होतं. तर ते माझ्याकडे आलं की आपल्याला या विषयावर असं असं काम करायचं. मग तिथून पुढे माझं काम सुरू झालं. एकदा ते आवडलं की आपण काय करायला चाललं, त्याचा प्रिमाइस काय आहे, त्याचा प्रसनियम काय असणार आहे हे कळल्यावर मग जी काय एक अनुभवातून आलेली एक्सपर्टी म्हणा किंवा अनुभवातून निर्माण झालेली जाणीव, अनुभव, ते सगळं त्याला लागत गेलं. आणि फिल्ममेकर म्हणून एक स्क्रिप्टमधलं काय एका दिग्दर्शकाला ट्रिगर करतं की ह्याच्यावर मस्त काहीतरी उभं राहील असं? ते ऐकताना तुम्हाला रिलेट झालं पाहिजे, ते टच झालं पाहिजे, त्याचे रिफ्लेक्शन्स दिसले पाहिजे की अरे हो, ही 100 80 लोकांची गोष्ट आहे. 100 80 लोकांच्या मनामध्ये हे होत असतं, हे पहिल्यांदा ट्रिगर करतं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे एक छान पैठणी असावी असं कुठल्याही बाईला वाटेल. आणि आपल्या आईने ती नेसावी किंवा आपल्या मुलीने ती नेसावी. आपण कुणाला तरी म्हणजे मगाशी बोलताना म्हणाले फार चांगला मुद्दा मांडला की आईवडील मुलांसाठी स्वप्न पाहतातच, पण एका मुलीने आपल्या आईसाठी स्वप्न पाहणं ह्या एक वेगळेपणा त्याच्यामध्ये होता. आणि तो
त्या गोष्टीचा युनिकनेस होता. आणि आईबद्दल स्वप्न पाहून तिच्यासाठी काहीतरी करावं असं त्या मुलीला वाटणं, त्याच्यासाठी तिने घेतलेले एफर्ट्स, त्याच्यासाठी तिने जी काही झुंज दिली असेल म्हणा, किंवा तिने जे काय त्याच्यासाठी तिच्याकडनं जे प्रयत्न केले, त्या भयंकर अशा टोचणाऱ्या गोष्टी आहेत. छान. त्यातनं एक कथा आणि निर्माण होते, एक भावना निर्माण होते जी. मॅम, आता मी हा प्रश्न सरांना ॲज अ फिल्म मेकर म्हणून विचारला. ॲज अन आर्टिस्ट म्हणून तुम्ही काय बघितलं या स्क्रिप्टमध्ये की काहीतरी कमाल आहे आणि हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिळवायलाच पाहिजे, अभिनय करायलाच पाहिजे आणि हे चूज करायलाच पाहिजे, असं कधी वाटलं तुम्हाला? एकतर विषय हा अतिशय काय म्हणूया उत्कट विषय आहे. मी एका मुलाची आई आहे, मला मुलगी नाही आहे. नाही म्हणायला आता शिवानी आमच्याकडे लग्न होऊन सुनबाई म्हणून आलेली आहे. त्यामुळे एक मुलगी आपल्या आईवडिलांबद्दल काय विचार करते, तिच्या दृष्टीतून एका स्त्रीच्या दृष्टीतून एका स्त्रीची कहाणी, हे मला याचं खूप वेगळेपण असं वाटलं. आणि हेही वाटलं की आई मुलाला जे काही सांगते ते आणि मुलीला सांगते ते हे वेगळं असतं, अर्थातच वेगळं असतं. पण फार छान गजेंद्रनी वाक्य लिहिली आहे त्या एका सीनमध्ये आमच्या. ती म्हणते की तू नदीला बघ, नदीचा आवाज ऐक, आणि ती तुला काय सांगते, प्रत्येक नदी हेच सांगेल की वाहत राहा, संकटांशी सामना करत राहा, आणि आजूबाजूला सगळी शेतं हरीभरी करत राहा, माणसांची आयुष्य फुलवत राहा आणि प्रवाहासारखी वाहत राहा. येतील अडथळेमध्ये, होतील प्रॉब्लेम्स, पण त्यांच्यासाठी तिथे तू अडकून राहू नकोस. नदी कधी थांबत नाही बघ, नदी वाहत असते. नदी आणि तलाव यांच्यामध्ये तोच फरक आहे. तर तशी प्रवाही राहा, तशी वाढ, आणि स्वतःबरोबर इतरांनाही वाढायला मदत कर, हे सांगणारी आई आहे. आणि तिचंच रिफ्लेक्शन त्या मुलीमध्ये पडलं आहे. आईने अनेक संकटांचा सामना दिलेला आहे. शी इज अ सिंगल मदर, आणि झगडली आहे, तिच्यावर प्रसंग कोसळलेले आहेत, आणि त्या सगळ्यातून सावरत तिने स्वतःच्या मुलांना घडवलेलं आहे. आणि मुलीलाही ती तेच सांगते की माझी आई पण अशीच होती, माझंही तसंच झालं, आणि तूही हेच कर. या वेबसिरीजमध्ये फार गंमत आहे. गजेंद्रनी तिन्ही पिढ्यांच्या स्त्रिया दाखवल्या आहेत. माझी आई पण आहे, मी आहे, आणि मुलगी आहे, आणि तिघींची नावं नद्यांची नावं आहेत. आईचं नाव गंगा आहे, माझं नाव गोदावरी आहे, आणि मुलीचं नाव कावेरी आहे. हे पण इतकं सुंदर प्रतीक आहे. हे खरंच स्त्रिया अशाच असतात, म्हणजे त्यांचं आयुष्य हे वाहतं असतं. त्या कधी स्टॅग्नंट होत नाहीत, संकटं आली तरी थांबत नाहीत, त्या पुढेच जायचा विचार करतात कायम. मला हा थॉट सगळ्यात जास्त आवडला. एक्झॅक्टली सर, कमाल ते वाक्य मला खूप आवडली. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ट्रेलरमध्ये दिसलं आम्हाला की पैठणी बनवताना छान छान सीन आहेत, तर ही भूमिका काहीतरी वेगळी आहे, तर तुम्हाला काही असं वेगळं शिकावं लागलं का? म्हणजे तिकडे पैठणी बनवताय, तिकडे निर्माण केली जाते पैठणी. आपण म्हणूया की क्रॅश कोर्स केला. थोडक्यात शिकले, कारण ते थोडं तरी ऑथेंटिक दिसायला पाहिजे. असं नाही चालत की वरचं शॉट घ्या, हाताचं काही दाखवा. आणि गजेंद्रचं फिल्म मेकिंग असं आहे, आणि सोरेन आणि गजेंद्र या दोघांच्या फ्रेम्स इतक्या सुंदर असतात की त्याच्यामध्ये खोटं पटकन पकडलं जातं, आणि खोटं करूच नाही ना. का करायचं खोटं? आपल्याला जी आपली कला आहे त्याच्यात जास्तीत जास्त साधर्म्य त्या व्यक्तिरेखेशी आपल्याला साधता आलं तर लोकांना ते पटेल, आणि ते रुचेल, आणि ते कुठेतरी भिडेल. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं ट्रेनिंग घेतलं, आणि त्याचा पुरेपूर वापर आम्ही करून घेतला. सगळ्या अँगल्समधनं ते आम्ही शूट केलेलं आहे, आणि खूप अवघड आहे रे ते. म्हणजे साडी आपण अशी घेतो, आणि माझं तर म्हणजे विणकरांबद्दलचा आदर एवढा वाढला आहे की आपण साड्या म्हणजे त्या दाखवा नाही, हे नाही आवडलं ते नाही, आता मी कोणती साडी आवडली नाही असं म्हणणार नाही. इतके कष्ट आहेत. ऍक्च्युली ट्रेलरच्या खाली कमेंट करतायत लोक की थँक्यू सो मच, तुम्ही असा विषय हाताळला. तर तुम्हाला खूप जास्त अप्रिशिएट सुद्धा करतायत. आता मला असं विचारायचं की ईशा सुद्धा आहेत या सिरीजमध्ये. आता सध्या त्या इकडे अवेलेबल नाहीये, ते बिझी आहेत, बिग बॉस मध्ये आहेत त्या. सब्जेक्ट जरी तसा असला, म्हणजे पैठणी महाराष्ट्रात आहे, पण पैठणी नाव आहे, पैठणीची गोष्ट जरी असली तरी ती स्वप्न विणणाऱ्या कुठल्याही जगातल्या कुठल्याही स्त्रीची ती गोष्ट आहे. आणि ईशाचं म्हणायला गेलं तर
शी इज सच अ डिसिप्लिन ॲक्ट्रेस आणि म्हणजे वेल स्टडीड ॲक्ट्रेस आहे, रेग्युलर सीझन ॲक्ट्रेस असं मला वाटलं. म्हणजे जेव्हा ती समोर आली लुक टेस्टसाठी म्हटलं मला असं वाटलं की हीच ती आणि कावेरी. आणि तिने फार मेहनत घेतली, तिने रस्त्यावरचे सीन्स केले, शॉर्ट्स केले. ॲक्टर्सच्या बाबतीत म्हणजे मृणालसुद्धा जेव्हा पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता मी त्या विणकरांच्या आम्ही तिथे गेलो आणि शूट लावला जेव्हा, तेव्हा द वे शी सॅट देअर आणि तिने ज्या पद्धतीने ते सुरू केलं तर मला असं वाटलं ही विणकर आहे. अरे वा, ते मेक बिलीव्ह जे व्हायला पाहिजे एकदा, तर ते झालं. त्याच्यानंतर त्याचे डिटेलिंग्स मग आम्ही करत गेलो. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत झालं की ती इन्व्हॉल्वमेंट आहे त्या ॲक्टर्सची. आणि मला असं वाटतं की सुलझे हुए लोक ज्याला म्हणतो ना आपण, सगळेजण आपल्या कामाशी प्रामाणिक असणं आणि आपण आपलं काम करायला आलो, बाकीच्या कुठल्याही गोष्टी त्याच्या आड आल्या नाहीत, असे कलावंत मिळाल्यामुळे कदाचित आम्ही हे साध्य करू शकलो. अच्छा. किंवा तुम्ही अगोदर एकत्र कामही केलं, त्याच्यामुळे ती केमिस्ट्री व्यवस्थित आहे. त्यामुळे तुमची एक मुलाखत पहिली, त्याच्यामध्ये तुम्ही खूप मस्त असं स्टेटमेंट केले आणि खूप म्हणजे अगोदर केलेलं ते स्टेटमेंट की काही काळाने सिनेमा आहे मोठ्या पडद्यावरचा तो आता छोट्या स्क्रीनवर येणार आहे आणि छोट्या स्क्रीनवर ते पाहायला मिळणार. आणि आता किती सुंदर निमित्त की आता पैठणी तुमची छान अशी सिरीजसुद्धा येते, तर त्याबद्दल काय सांगा. छोट्या स्क्रीनवर नव्हतं, मी म्हणालो होतो की प्रत्येकाचा पर्सनल स्क्रीन असेल, स्वतःचा असा पडदा असेल. तर ते झालंच आहे. आता लहान लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये आलेले, मी काल बघितलेला प्रसंग आहे, 2 मुली खेळत होत्या, तो टॅब होता आणि त्याच्यावर पिक्चर चालू होता. तर इतक्या लेवलपर्यंत ते सगळं आलंय. दिग्दर्शक म्हणून मी जर स्वार्थी असा आहे की मी जर काम केलंय तर ते लोकांनी बघायला हवं, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. मग ते चांगलं आहे का वाईट लोक ठरवतील, ती गोष्ट वेगळी. पण ते आता थिएटरमधले चॅलेंजेस वेगळे आहेतच. कुठल्या दिग्दर्शकाला वाटणार नाही की आपला सिनेमा थिएटरमध्ये जोरात चालावा वगैरे वगैरे. पण जसं जसं काळ बदलत चाललाय तसं तसं त्याचे चॅलेंजेस जे आहेत ते वाढायला लागलेत. आणि शिवाय नॉट ओन्ली चॅलेंजेस, त्याचं प्लेजर पण वाढलेलं आहे, नाही असं नाही. सो जेव्हा मी पैठणी करत होतो तेव्हा मी हा भेदभावच केला नाही आहे की मी वेब सिरीज करतोय का सिनेमा करतोय का काय करतोय. मी जे काम करतो ते मला प्रामाणिकपणे करायचं आहे आणि लोकांनी ते पाहायला हवं. आणि त्याचं जे काय योग्य दान आहे किंवा माप आहे ते माझ्या पदरात पडलं पाहिजे की मी प्रामाणिकपणे काम केलं, ते पोचलं, ते लोकांनी पाहिलं. तर त्यासाठी मला असं वाटतं की हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. झी5वर माझी जस्ट एक फिल्म रिलीज झाली, सिग्नेचर, गेल्या 1 महिनाभरापूर्वी, आणि मला त्याचा खूप ट्रिमेंडस रिस्पॉन्स आला आहे. तर हा जो ट्रिमेंडस शब्द आहे ना, एवढा रिस्पॉन्स हा मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्ममुळेच आता शक्य झालं आहे. मला लोकांची वाट नाही बघावी लागत आहे. लोकांच्या घरी मी जातोय, लोकांच्या पर्सनल स्क्रीनवर मी जातोय, याचा एक अनुभव मी घेतोय. सोयीस्कर झाला सिनेमा त्यांच्यापर्यंत. आता अगदीच शेवटचा प्रश्न, जातात आपल्या प्रेक्षकांना तुम्ही असं काय म्हणून सांगाल की तुम्हाला ही वेबसिरीज जी आहे ती का पाहावी, काय आवाहन असं? मला असं वाटतं की वेबसिरीज 7 एपिसोडची आहे. माझ्यासाठी तो फिल्मचाच फ्लो आहे. परत त्याचा टाईम, त्याचं एकूण एरिया प्रसनियम, त्याचं जे काय आहे ते जर बघितलं तर मला, किंवा त्याची ट्रीटमेंट, त्याचा विषय, त्याची मांडणी, त्यात काम केलेल्या कलावंतांचा अभिनय आणि त्याची पद्धत, हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की सलग बघितलं तर एक सिनेमा बघितल्याचाच फील तो येणार आहे. आणि ते विडेल असं मला अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने त्याचं काम झालं आहे, त्याचा सॉफ्टनेस, त्याचा फ्लो, त्याचा ठहराव, हे सगळं आहे. तर मी प्रेक्षकांना निश्चितपणे असं आवाहन करेन की नक्की बघा, तुम्हाला ते नक्की आवडेल, नक्की आवडेल असं माझं मन मला सांगते, ज्या पद्धतीने मी काम केलं त्यावर. मॅम, तुम्हाला? मला वाटतं की आपण OTT किती आग्रहाने बघतो हल्ली, किंवा आपल्याला अप्रूप आहे त्याच्यावरचे विषय, त्यावरची मांडणी, सादरीकरण. पण या सगळ्यातनं कुठेतरी तोचतोचपणा आहे. गुन्हेगारी हे त्याचं केंद्रबिंदू आहे आणि पॉझिटिव्ह असं आपल्याला फार काही बघायला मिळत नाही आहे. तर अशा या सगळ्या वातावरणात म्हणजे ते आर्टिस्ट म्हणून चॅलेंजिंग आहे, कारण आत्तापर्यंत ते तशा पद्धतीने कधी बघितलं नव्हतं. तरीही तो जो एक साचेबद्धपणा, साचलेपणा आता येऊ पाहतो आहे, त्याला छेद देणारी ही कहाणी आहे, वेगळा विषय आहे. आणि
कुठे काही चांगलं जगात उरलंच नाही आहे का असं ज्याला वाटत असेल त्यांनी पहिल्यांदा 15 तारखेला पैठणी बघावी. कारण आपल्या मातीचे संस्कार, आपल्या भारतीय मनाचे संस्कार, एका स्त्रीत्वाचे संस्कार ही पैठणी आपल्या सगळ्यांवर नक्की करेल. नक्कीच. आणि लोकांना ती आवडेल ही यात काही शंका नाही. ट्रेलरही खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा लोकशाही मराठीच्या टीमकडून. तुर्तास या एपिसोडमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन कलाकारासह. तोवर धन्यवाद.